तेच नेतृत्व आज सत्तेच्या केंद्रात सहभागी होत आहे. यामुळे राज्यातील धोरण निर्मितीवर व सामाजिक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम होण्याची अपेक्षा आम्ही व्यक्त करत आहोत. नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षानेही आपल्या संघटनात्मक विस्तारासाठी आणि विविध सामाजिक घटकांना एकत्रित आणण्यासाठी हा सर्व समावेशी निर्णय घेतलेला आहे. या प्रवेशामुळे शिवसेनेला ग्रामीण भागात आणि विशेषतः वंचित वर्गात अधिक बळ मिळेल असा विश्वास निर्माण झालेला आहे. आजचा हा कार्यक्रम केवळ राजकीय समावेश नाही तर विचारांचा संगम आहे. संघर्ष आणि सत्ता यांचा बाळासाहेबांच्या विचारांच्या हिंदुत्वासोबतच नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या राजकीय दूरदृष्टीच्या कल्पक नेतृत्वावरील विश्वासाचा मेळ आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन एकत्र काम करण्याचा हा संदेश आहे असे बोलल्यास वावगे ठरणार. साहेब यांचा शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा फॉर्म आदरणीय शिवसेना मुख्य नेते व राज्याचे कर्तव्यदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वाधीन केला जातो. त्याचप्रमाणे शिंदे साहेबांकडून बच्चू कडू यांना त्याची पोच पावती म्हणून सदस्यत्व बहाल करण्यात येत आहे शिवसेनेचं. अरे तो आहे ना, तो कुठे गेले ते? नाही छोटे अरे बाबा ते या ठिकाणी संपूर्ण प्रहार संघटनेचा आदरणीय बच्चू कडू हे शिवसेना मुख्य नेते व राज्याचे कर्तव्यदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे. त्यांच्या हातात हा हिंदुत्वाचा शिवसेनेचा छत्रपतींचा भगवा दिला जात आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी सुद्धा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेलच आजचा हा राजकीय घडामोडीचा क्षण जो आहे तो ऐतिहासिक क्षण आहे. शिवसेनेच्या परिवारामध्ये माजी आमदार व माजी मंत्री असलेले बच्चू कडू साहेब यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्वाचा क्षण म्हटला तरी त्याच्यामध्ये आपल्याला वावगे वाटू नये. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी बच्चू कडू यांचा शिवसेनेमध्ये आदरणीय शिवसेना सहकाऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. समोरच्या मंडळींना विनंती आहे की कृपया फोटोसाठी थोडी जागा मोकळी करून द्या. बच्चू कडू साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे शिवसेनेमध्ये सहर्ष स्वागत. सगळ्यांनी पुढे सगळ्यांनी उभे राहा. आपण एक चांगलासा फोटो काढून घेऊया. आजचा हा कार्यक्रम केवळ राजकीय समावेश नाही तर विचारांचा संगम आहे. संघर्ष आणि सत्ता यांचा बाळासाहेबांच्या विचारांच्या हिंदुत्वासोबत व नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या राजकीय दूरदृष्टीच्या कल्पक नेतृत्वावरील विश्वासाचा मेळ आहे असं आपण म्हणण्यास चुकीचं ठरणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र काम करत आहेत. हा संदेश या प्रवेशात आणि या प्रवेशात बच्चू कडूंच्या भविष्यमय राजकीय प्रवासाचं या ठिकाणी आपण स्वागत करू. त्यांच्या सर्व त्याचप्रमाणे शिवसेनेचे सचिव व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुभाष बच्चू कडू त्यांचे कार्यकर्त्यांचा उत्सव झालेला आहे. शिवसेनेच्या या प्रवेशाने शिवसेनेची उंचावत चाललेली आहे.
मदत केली सामाजिक असेल आर्थिक असेल सर्व प्रकारची मदत त्यांनी आदरणीय साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि हा शिवसेनेचा छत्रपती शिवरायांचा हिंदुत्वाचा भगवा बाळासाहेबांचा भगवा दिघे साहेबांचा भगवा आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते बच्चूंच्या हातात दिलेला आहे. छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर आदरणीय बच्चू साहेबांना 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करतो. बच्चू कडू साहेब आपल्याला संबोधित करतील. सर्वांना जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांना नतमस्तक होतो. खरं तर आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता लिहिताना ते शेतकऱ्यांना अर्पित केली होती. त्यांच्या पहिल्या पेजवर शेतकऱ्याचा हल हे सगळं चित्र रेखांकित केलं होतं. तर त्या योगायोग फार चांगला आहे. ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार. असं आहे तर प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे. सुरुवात शिवसेनेची झाली आणि आता शेवटचा जो आम्ही पाहतोय 15-20 वर्ष जे काही राजकारण असेल ते सुद्धा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेतच राहील अशी ग्वाही देतो. निवड आमदारकीच्या पदासाठी नाही तर मुद्द्याची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सुद्धा वर्षा बंगल्याचे दार उघडे होते. देशातला ऐतिहासिक निर्णय दिव्यांग मंत्रालय देण्याचं काम केलं. कर्जमाफीमध्ये घेतलेला मोठा पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. आणि म्हणून निवड पद नाही तर विचार जुळणं महत्वाचे असतं आणि विचारासोबत कर्तृत्व महत्वाचं असतं. त्या दोनही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांमध्ये पाहतो. आणि म्हणून आपण पाहिलं का ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादित राहणार नाही तर आम्ही जे मुद्दे दिले दिव्यांगाचं बळकटीकरण असेल, मंत्रालयाचं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं असेल, शेतकऱ्यांची मजुरांची असेल, हमी भावाची लढाई असेल, आमच्या विधवा भगिनीची लढाई असेल, कामगारांची लढाई असेल आणि युवकांच्यासाठी एक वेगळं धोरण, या सगळ्या बाबतीत ही चर्चा झाली आणि मुद्द्यावर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकत पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे उभं करता येईल शिवसैनिक उभा करू आणि तो शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थानं मजुरांसाठी, वंचितांसाठी आणि अनेक द्रुत सेवेसाठी जो छत्रपती शिवरायानं जो विचार ठेवला होता, आखरी हे राज्य रयतेचं आहे, ते रयतेचं राज्य पुन्हा निर्माण व्हावं आणि त्या सर्वोच्च गादीवर पुन्हा आम्हाला शिंदे साहेब दिसावं यासाठीच आमचे प्रयत्न राहणार आहे. म्हणून मी आपल्या आभार मानतो शिंदे साहेबांचं. आखरी त्यांच्या नावात एकनाथ आहे आणि अनाथांचे ते नाथ पण आहे. तोच एक विचार पण आम्हाला समोर घ्यायचा आहे
मी आपले मनपूर्वक आभार मानतो. फक्त आम्ही पाहतोय आमदारकीचे साठी नव्हे, तर हे जे मुद्दे आहे ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं. आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत. तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय. आता झेंडा बदलला जरी असला तरी अजेंडा मात्र कायम आहे, लक्षात ठेवा. आणि तोच अजेंडा सावंतजी असेल, त्यांनी फार आमच्यासाठी सगळं मेहनत केली. आमचे एकनाथजी शिंदे यांनी खरं तर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला समजून घेतलं. आपण सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या अगदी वेळेवर सगळे मुंबईतले कार्यकर्ते इथे उपस्थित राहिलात. आणि 25 वर्ष एकनाथजी आम्ही स्वातंत्र्य म्हणजे मी 4 वेळा अपक्ष निवडून येणारा मला वाटते महाराष्ट्रात महालाशिवाय दुसरा नाहीये. कोणत्याही मोठ्या पक्षाचं पाठबळ नसताना आम्ही आतापर्यंत हे सगळं काम सांभाळलं. आता अधिक ते जोमानं आपण सांभाळू. आपण सर्वांचं मी कार्यकर्त्यांचे आभार मानतो. अतिशय प्रामाणिकपणे जिथं राहिलं तिथं प्रामाणिकपणे काम करू, अतिशय प्रामाणिकपणे समोर जाऊ. सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली सगळ्यांचं नाव घेतलं तर अधिक रागरूप नको म्हणून नाव घेत नाही. सर्वांचे आभार मानून इथे खास करून मीडिया तुमच्या सूत्रानंच हे सगळे सूत्र हलवले. ते सूत्र अजूनही आम्हाला गवसले नाही, पण तुम्ही आम्हाला वारंवार म्हणजे 4-5 दिवसापासून फक्त मीडियावर बच्चू कडू आणि शिवसेना एकनाथजी एवढंच होतं. आणि असं वाटलं का नाव नाही फक्त एकच निवडणूक होत आहे का आमदारकीची, म्हणून मीडियाचे पण आभार धन्यवाद देतो. आणि ते दोन कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज बच्चू कडू एक कडवट कार्यकर्ता, एक सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगांसाठी झटणारा, शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, ज्यांना घरं नाहीत पालीच्या घरात राहतात अशी लोक, गौर गरीब, शोषित, पीडित, दलित सगळ्यांसाठी आंदोलन करणारा, म्हणून गोरगरिबांचा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबईतले सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, बाहेरचे कोणीच नाहीत. आता ते मेळावा घेतील. कारण आपण पाहतो की जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा ती ताकदही पाहिली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचाही मोर्चा आपण पाहिला. आणि मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आपल्याला हा निर्णय घ्यायला लागेल. आपलं आश्वासन देखील आहे. आणि त्यात बच्चू कडूंचं आंदोलन आणि खऱ्या अर्थाने त्या आंदोलनाला देखील यश आलं आणि कर्जमाफीचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला. असे अनेक निर्णय आपण घेतले. यामध्ये दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू भाऊ तुमची ओळख आहे. तुम्ही आज शिवसेनेमध्ये तुमच्या असंख्य लोकांबरोबर प्रवेश केलाय, तर त्याबद्दल मी तुमचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. तसं तुमचं काय शिवसेना तुम्हाला नवीन नाहीये, तुम्ही मूळचे शिवसैनिकच आहात. 25 वर्ष प्राण सामाजिक संघटना आपण या ठिकाणी त्याचं काम केलं. आणि आज पुन्हा स्वगृही शिवसेनेमध्ये आपण आलात. आपण फक्त आमदारकीसाठी नाही, आपण स्पष्ट केलेला आपण आपले मुद्दे, ध्येय, धोरण, गोरगरिबांना न्याय देणारे जे प्रश्न, याला कुठंतरी सत्तेचं बळ लागतं. आणि आपण पाहिलं माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत देखील आपण पाहिलं. तुम्ही त्या काळात देखील आम्ही जो निर्णय घेतला त्याच्या सोबत राहिलात, सोबत आमच्या आलात. त्यामुळे
शिवसेनेला बच्चू कडू नवीन नाही आणि बच्चू कडूला शिवसेना नवीन नाही. हे समीकरण आपलं जुनं आहे. आणि एक लढवय्या कार्यकर्ता शिवसेनेचा बाणा आहे, लढवय्या. बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी हे शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढा आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्याला न्याय द्या. ती भूमिका, तेच विचार आपले दोघांचेही आहेत. आणि म्हणून विचारांची लढाई आपल्याला विचारांनी लढायची आहे. त्याला ताकद आणि बळ द्यायचं आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा आहे. ही भूमिका माझी आहे आणि आपली आहे. आता दोन्ही लोकांच्या भूमिका एकच असल्यावर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्याचा जो मार्ग आहे तो प्रशस्त होतो. आज मी टीव्हीवर अनेक लोकांच्या बाईट तुमच्याबद्दल पाहिल्या, दिव्यांगांच्याही पाहिल्या, तुमच्या कार्यकर्त्यांच्या पाहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की बाबा शेवटी लढाई आपण करतो, लढतो सर्वसामान्यांसाठी. त्याच्या पाठीशी राजकीय ताकद देखील आवश्यक असते. आणि म्हणून आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. राजकीय जे काही लढाई आहे, शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात. त्याचबरोबर एक प्रहार जे सामाजिक संघटन आपलं आहे ते सामाजिक संघटन आहे आणि ते देखील आपल्या शिवसेनेसोबत जोडतोय आपण. त्यामुळे त्यालाही बळ मिळेल, प्रहार संघटनेलाही बळ मिळेल आणि त्या माध्यमातून देखील आपल्याला सर्वसामान्य लोकांचे सामाजिक प्रश्न, प्रहार ही सामाजिक संघटना आणि म्हणून दिव्यांगांना आपण, मी मुख्यमंत्री असताना आपल्या मागणीनुसार दिव्यांग मंत्रालय आपण सुरू केलं. त्याचा देखील फायदा दिव्यांगांना होतोय. आणि मग दिव्यांगाचेच नाही तर सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, अगदी गोर गरीब जनता यांचे जे प्रश्न आहेत ते आपण हाती घ्या. एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्याला माहित आहे, मी एकदा कमिटमेंट केली, ती कमिटमेंट माझी कमिटमेंट असते. डायलॉग काय सांगत नाही, पण आपल्याला माहित आहे राजकारणामध्ये शब्द देणं आणि पाळणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणूनच या राज्यामध्ये अल्पावधीमध्ये, कमी कालावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांदा ते बांधा शिवसेना पोहोचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. याचा अभिमान मला आहे, आनंद आहे. आणि आता बच्चू भाऊ सोबत आले, त्यांची टीम सोबत आली आहे. या दिव्यांगांचा देखील आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद देखील या माध्यमातून आपल्याला मिळेल. गोरगरिबांचा आशीर्वाद असतो, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा आशीर्वाद असतो. तो देखील या ठिकाणी आपल्याला पुढच्या वाटचालीमध्ये कामी येईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि तुम्ही ज्या विश्वासाने आलेला, या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही ही ग्वाही देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो.